पाठ क्रमांक 12 प्रायमरी व सेकंडरी सेल. जो घटक रासायनिक ऊर्जेचे डीसी विद्युत ऊर्जेमध्ये किंवा डीसी विद्युत ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करतो त्यास सेल असे म्हणतात. प्रायमरी सेल प्राथमिक घट. जो घटक फक्त रासायनिक ऊर्जेचे डीसी विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करतो त्यास प्रायमरी सेल असे म्हणतात. सेकंडरी सेल दुय्यम घट. जो घटक रासायनिक ऊर्जेचे डीसी विद्युत ऊर्जेमध्ये व डीसी विद्युत ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करतो त्यास सेकंडरी सेल असे म्हणतात. सेलचे तत्व. दोन वेगवेगळ्या धातूचे इलेक्ट्रॉड्स इलेक्ट्रोलाइटमध्ये विद्युत द्रावामध्ये बुडवले असता त्या दोन इलेक्ट्रॉडच्या टोकामध्ये विद्युत दाब निर्माण होतो ह्या तत्वावर सेल कार्य करीत असतो. उदाहरणार्थ सौम्य गंधक आम्लामध्ये झिंक व कॉपर असे दोन इलेक्ट्रॉड ठेवलेले आहेत. त्यामुळे त्यामध्ये रासायनिक क्रिया होते. रासायनिक क्रियेमध्ये कॉपरमधील इलेक्ट्रॉन्स मुक्त होऊन इलेक्ट्रोलाइटमार्फत झिंक इलेक्ट्रॉडकडे जातात. दोन धातूपैकी कोणत्या धातूचे इलेक्ट्रॉन्स मुक्त होणे हे त्यांच्या अणुरचनेतील मुक्त इलेक्ट्रॉन्सवर अवलंबून असते. कॉपरमधील इलेक्ट्रॉन्स कमी झाल्यामुळे कॉपर पॉझिटिव्ह चार्ज धारण करतो आणि झिंकचे इलेक्ट्रॉन्स वाढल्यामुळे तो निगेटिव्ह चार्ज धारण करतो. अशा प्रकारे दोन्ही इलेक्ट्रॉड्स एकमेकांविरुद्ध चार्ज धारण करतात आणि त्यामुळे त्या दोन चार्जेसमध्ये विजेचा दाब व्होल्टेज मिळतो. जेव्हा दोन इलेक्ट्रॉड्सचे बाहेरील सर्किट पूर्ण होईल तेव्हा बाहेरील सर्किटमधून करंट वाहू लागतो. हा करंट सेलच्या बाहेरून कॉपर पॉझिटिव्हकडून झिंक निगेटिव्हकडे व सेलच्या आतून झिंककडून कॉपरकडे वाहतो आणि जसजसा सेल बाहेरील लोडला विद्युत पुरवठा देत राहील तसतसा सेल डिस्चार्ज होत जातो. सेलचा आंतरिक विरोध. सेलच्या आतून करंट वाहत असताना त्यास सेलमधील इलेक्ट्रॉड्स व इलेक्ट्रोलाइटमुळे जो विरोध होतो त्या विरोधास सेलचा आंतरिक विरोध इंटरनल रेझिस्टन्स असे म्हणतात. याची सांकेतिक खूण R असून ह्या विरोधामुळे सेलमध्ये I/R एवढा व्होल्टेज ड्रॉप होतो. व्होल्टेज ड्रॉप बरोबर करंट गुणिले रेझिस्टन्स व्होल्ट. सेलचा EMF. सेलच्या बाहेरील सर्किट ओपन असताना पॉझिटिव्ह व निगेटिव्ह इलेक्ट्रॉड्समधील व्होल्टेजला EMF असे म्हणतात. याची सांकेतिक खूण E हे आहे. E बरोबर पोटेन्शियल डिफरन्स प्लस व्होल्टेज ड्रॉप. सेलचा EMF हा ओपन सर्किटवर उच्च रेझिस्टन्स असलेल्या व्होल्टमीटरने मोजता येतो. कारण मीटरमधील कॉईल ही सप्लायच्या पॅरलल जोडली जाते. कॉईलचा रेझिस्टन्स उच्च असल्यामुळे कॉईलमधूनही फार अल्प प्रमाणात करंट वाहून अल्प प्रमाणात व्होल्टेज ड्रॉप होतो. हा व्होल्टेज ड्रॉप अतिशय कमी असल्यामुळे प्रॅक्टिकली दुर्लक्षणीय समजला जातो. म्हणून मीटरच्या स्केलवर जो काही व्होल्टेज दाखवला जातो तो म्हणजे EMF असतो. सेलचा पोटेन्शियल डिफरन्स. ह्यास टर्मिनल व्होल्टेज असेही म्हणतात. सेल जेव्हा बाहेरील लोड रेझिस्टन्स R ला I एम्पियर करंट पुरवतो तेव्हा पॉझिटिव्ह व निगेटिव्ह टोकामध्ये मिळणाऱ्या व्होल्टेजला PD किंवा टर्मिनल व्होल्टेज असे म्हणतात. याची सांकेतिक खूण V हे आहे. PD बरोबर E-VD. प्रायमरी सेलचे प्रकार. होल्टॅक सेल, डॅनियल सेल, लेक्लॅचे सेल, ड्राय सेल, स्टँडर्ड सेल. होल्टॅक सेल. ह्यामध्ये एका काचेच्या भांड्यात इलेक्ट्रोलाइट म्हणून सौम्य गंधक आम्ल H2SO4 भरलेले असते. त्यामध्ये पॉझिटिव्ह ॲनोडसाठी कॉपर व निगेटिव्ह कॅथोडसाठी झिंक ची प्लेट ठेवलेली असते. होल्टॅक सेलची कार्यपद्धत.
सेलचे बाहेरील सर्किट पूर्ण होताच करंट वाहू लागतो. करंट वाहिल्यामुळे H2SO4चे विघटन होऊन हायड्रोजनचे पॉझिटिव्ह आयन्स व सल्फेटचे निगेटिव्ह आयन्स वेगवेगळे होतात. त्यापैकी हायड्रोजनचे पॉझिटिव्ह आयन्स हे करंट वाहण्याच्या दिशेने जाऊन बुडबुड्याच्या स्वरूपात कॉपर प्लेटवर जमा होऊ लागतात आणि सल्फेटचे निगेटिव्ह आयन्स झिंक प्लेटवर जमा होऊ लागतात. झिंक प्लस गंधकाम्ल बरोबर झिंक सल्फेट प्लस हायड्रोजन. अशा प्रकारे झिंक इलेक्ट्रॉड हा झिंक सल्फेट होतो व कॉपर इलेक्ट्रॉडवर हायड्रोजनचे बुडबुडे जमा होऊन इलेक्ट्रॉडचा आंतरिक विरोध वाढून सेल डिस्चार्ज होतो. सेल पूर्णपणे डिस्चार्ज झाला की बाहेरील सर्किटमधून करंट वाहणे थांबते. व्होल्टाक सेलचे गुणधर्म. सेलचा EMF 1.08 व्होल्ट असतो. सेलचा आंतरिक विरोध जास्त असतो. सेल लवकर डिस्चार्ज होतो. सुरुवातीची किंमत कमी असते परंतु लवकर डिस्चार्ज होत असल्यामुळे एकंदरीत महाग पडतो. झिंक अशुद्ध असेल तर स्थानिक क्रिया व पोलरायझेशनची क्रिया होते. व्होल्टाक सेलचे उपयोग. अधूनमधून थोडा वेळ करंट आवश्यक असलेल्या ठिकाणी याचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ विद्युत घंटी, अलार्म, टेलिफोन इत्यादी. स्थानिक क्रिया लोकल ॲक्शन. बाजारात मिळणारे झिंक शुद्ध स्वरूपात मिळत नाही. त्यात लोखंड, कार्बन, शिसे इत्यादी सारखे इतर धातूचे कण मिसळलेले असतात. सेलमध्ये झिंक हा निगेटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून वापरलेला असतो. परंतु अशुद्ध झिंक इलेक्ट्रोलाइटमध्ये बुडवून ठेवल्यामुळे सेलचे बाहेरील सर्किट जरी ओपन असले तरीही झिंकमध्येच स्वतंत्र सेल तयार होतात आणि सेलवर लोड जोडला नसेल तरीही सेल लवकर डिस्चार्ज होतो. यास स्थानिक क्रिया असे म्हणतात. ही क्रिया म्हणजे सेलमधील एक प्रकारचा दोष आहे. हा दोष दूर करण्यासाठी झिंक इलेक्ट्रॉडवर पाऱ्याचा थर देतात किंवा पारा इलेक्ट्रॉडवर चोळतात. त्यास अमॉल झिंग असे म्हणतात. अमॉल झिंगमुळे झिंकचे कण पाण्यात विरघळतात व पृष्ठभागावर येऊन कार्य करू लागतात. परंतु झिंकमधील इतर धातूचे कण पाऱ्याच्या बाहेर येऊ शकत नाहीत आणि गंधकाम्ल पाऱ्याच्या आतमध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळे स्थानिक क्रिया होत नाही. प्रवाह प्रतिबंधन पोलरायझेशन. व्होल्टाक सेलमधील हाही एक प्रकारचा दोषच आहे. सेलचे बाहेरील सर्किट पूर्ण असताना सेलमधून करंट वाहतो. करंटमुळे गंधकाम्लाचे पृथक्करण होऊन वेगळा झालेला हायड्रोजन हा बुडबुड्याच्या स्वरूपात पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉडवर जमा होऊ लागतो. हायड्रोजन हा बॅड कंडक्टर आहे म्हणून याचा पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉडभोवती पातळ थर जमा झाल्याने इलेक्ट्रॉडचा रेझिस्टन्स वाढतो. रेझिस्टन्स वाढल्यामुळे करंट वाहण्यास प्रतिबंध अडथळा होतो आणि सेल लवकर डिस्चार्ज होतो. ह्या क्रियेस प्रवाह प्रतिबंधन असे म्हणतात. प्रवाह प्रतिबंधनाचा दोष दूर करण्यासाठी पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉडभोवती मॅग्नीज डायऑक्साईड MnO2 किंवा कॉपर सल्फेट CuSO4 यासारखे रासायनिक पदार्थ डिपोलरायझर म्हणून टाकावे लागतात. डिपोलरायझरमुळे हायड्रोजनशी रासायनिक क्रिया होऊन पोलरायझेशनची क्रिया थांबते. हायड्रोजन प्लस मॅग्नीज डायऑक्साईड बरोबर मॅग्नीज परऑक्साईड प्लस पाणी. डॅनियल सेल. एका कॉपरच्या भांड्यात दुसरी एक सच्छिद्र भरणी पोरस पॉट असते. सच्छिद्र भरणीत इलेक्ट्रोलाइट म्हणून सौम्य गंधकाम्ल भरलेले असते. त्यात निगेटिव्ह इलेक्ट्रॉड म्हणून अमॉल झिंक केलेला झिंक इलेक्ट्रॉड असतो. पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉड म्हणून कॉपरच्या भांड्याचाच उपयोग केलेला असतो. कॉपरच्या भांड्यात डिपोलरायझर म्हणून कॉपर सल्फेटचा द्राव भरलेला असतो. डॅनियल सेलची कार्यपद्धत.
सेलचे बाहेरील सर्किट पूर्ण होताच करंट वाहून झिंक व गंधकाम्ल यामध्ये रासायनिक क्रिया होते. रासायनिक क्रियेत झिंक सल्फेट व हायड्रोजन तयार होतो. Zn + H2SO2 = ZnSO4 + 2H. रासायनिक क्रियेतील मुक्त झालेला हायड्रोजन हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड कॉपरकडे जाऊ लागतो. जात असताना त्यास कॉपर सल्फेटच्या द्रावातून जावे लागते. म्हणून हायड्रोजन व कॉपर सल्फेट यामध्ये रासायनिक क्रिया होऊन परत गंधकाम्ल व कॉपर तयार होतो आणि पोलरायझेशनची क्रिया रोखली जाते. 2H + CuSO4 = H2SO4 + Cu. यामध्ये तयार झालेले कॉपर हे भांड्याच्या पृष्ठभागावर जमा होते आणि गंधकाम्ल तयार झाल्यामुळे कॉपर सल्फेटची तीव्रता कमी होते. ह्यावेळी भांड्याच्या वरच्या बाजूस जाळीदार कप्प्यात ठेवलेले कॉपर सल्फेटचे खडे विरघळून द्रवात मिसळले जातात. त्यामुळे द्रावाची तीव्रता कायम राखली जाते. खडे विरघळल्यावर जसजशी कॉपर सल्फेट ह्या द्रावाची तीव्रता कमी कमी होत जाईल व झिंक इलेक्ट्रोड हा झिंक सल्फेट होत राहील तसतसा सेल डिस्चार्ज होत राहतो. डॅनियल सेलचे गुणधर्म. सेलचा EMF 1.1 व्होल्ट एवढा कायम असतो. आंतरिक विरोध जास्त असतो, 2 ते 6 ओहम एवढा असतो. थोडासा करंट सातत्याने मिळतो म्हणून या सेलचा उपयोग प्रयोगशाळेत केला जातो. लेकल्याचे सेल. या सेलचे बाहेरील भांडे काचेचे असते. त्यामध्ये दुसरी सच्छिद्र भरणी ठेवलेली असते. त्या भरणीत डिपोलरायझर म्हणून मॅग्नीज डाय ऑक्साईड भरलेले असते. पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून कार्बनची कांडी डिपोलरायझरमध्ये ठेवलेली असते. काचेच्या भांड्यात इलेक्ट्रोलाइट म्हणून नवसागराचा NH4Cl संपृक्त द्राव भरलेला असतो. लेकल्याचे सेलची कार्यपद्धत. सेलचे बाहेरील सर्किट पूर्ण होताच करंट वाहून झिंक व अमोनियम क्लोराईड नवसागर यामध्ये रासायनिक क्रिया होते. रासायनिक क्रियेमुळे झिंक क्लोराईड, अमोनिया व हायड्रोजन तयार होतो. Zn + 2NH4Cl = ZnCl2 + 2NH3 + 2H. ह्यातील हायड्रोजन हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड कार्बनकडे जात असताना त्यास मॅग्नीज डाय ऑक्साईडमधून जावे लागते. म्हणून हायड्रोजन व मॅग्नीज डाय ऑक्साईड यांची रासायनिक क्रिया होऊन मॅग्नीज पर ऑक्साईड व पाणी तयार होते आणि सेल डिस्चार्ज होते. H2 + 2MnO2 = Mn2O3 + H2O. ह्या सेलमध्ये जास्त प्रमाणात हायड्रोजन तयार होते. मॅग्नीज डाय ऑक्साईडमुळे सर्व हायड्रोजनचे पाण्यात रूपांतर एकदम न होता हळूहळू होते. म्हणजेच डिपोलरायझेशनची क्रिया हळूहळू होते. जोपर्यंत MnO2मुळे सर्व हायड्रोजनचे पाण्यात रूपांतर होत नाही तोपर्यंत विद्युत प्रवाह करंट अधूनमधून चालूच राहतो. लेकल्याचे सेलचे गुणधर्म. सेलचा EMF 1.45 व्होल्ट असतो. आंतरिक विरोध कमी असतो, 1 ओहमपर्यंत असतो. स्वस्त असतो. कायम लोडवर जास्त वेळपर्यंत वापरण्यास योग्य नसतो कारण हा सेल थोडासा करंट थांबून थांबून देतो. याचा उपयोग बेल, तारायंत्र, व्हीटस्टोन ब्रिज, टेलिफोन इत्यादींमध्ये केला जातो. ड्राय सेल. यामध्ये सेलचे बाहेरील भांडे झिंकचे असते आणि तेच निगेटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून वापरलेले असते. भांड्याच्या मध्यभागी पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून कार्बनची कांडी ठेवलेली असते. कार्बन कांडीच्या वरच्या टोकास सेलच्या बाहेर पितळी कॅप बसवलेली असते. कांडीच्या भोवती कॅनव्हासची पिशवी असते. पिशवीमध्ये मॅग्नीज डायऑक्साईड, कार्बनचे पावडर, अमोनियम क्लोराईड आणि झिंक क्लोराईड यांचा अनुक्रमे 10H2, 10H2, 2H2, 1 ह्या प्रमाणात पेस्ट भरलेला असतो.
पिशवीच्या भोवती अमोनियम क्लोराईड, झिंक क्लोराईड व प्लॅस्टर ऑफ पॅरिस यांचा पेस्ट टाकलेला असतो. आतील पेस्ट बाहेर निघू नये म्हणून लाख व शेलॅकच्या साहाय्याने बंद केलेले असते. ड्राय सेलची कार्यपद्धत लेकल्याचे सेल सारखीच असते. हा सेल म्हणजेच लेकल्याचे सेलचीच सुधारित आवृत्ती होय, कारण ह्या सेलमध्ये फक्त इलेक्ट्रोलाइट द्रव स्वरूपाच्या ऐवजी पेस्ट स्वरूपात भरलेला असतो. त्यामुळे हा सेल हाताळण्यास अगदी सोपा असतो. ड्राय सेलचे गुणधर्म: आंतरिक विरोध कमी 0.2 ते 0.3 ओहम असतो. EMF 1.5 व्होल्ट असतो. हाताळण्यास सोपा असतो. कोणत्याही स्थितीत ठेवता येतो. याचा उपयोग टॉर्च, मल्टीमीटर, ब्रिज, रेडिओ इत्यादी ठिकाणी व घरगुती वापरातही केला जातो. स्टँडर्ड वेस्टर्न सेल: यामध्ये इंग्रजी H आकाराच्या काचेच्या नळीत इलेक्ट्रोलाइट म्हणून कॅडमियम व पारा यांचे मिश्रण असते. पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉडसाठी पारा वापरलेला असतो. पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉड भोवती डिपोलरायझर म्हणून मर्क्युरी सल्फेट HgSO4 भरलेले असते. ह्या सेलचा EMF 20°C तापमान असताना 1.0183 व्होल्ट असते, परंतु त्यास 1 व्होल्ट एवढे आंतरराष्ट्रीय प्रमाणभूत मानले जाते. बाहेरील तापमानात फरक पडला तर EMF मध्येही फरक पडतो. जर तापमान 1°C एवढा फरक पडला तर 0.00004 व्होल्ट एवढा फरक पडतो. त्यानुसार तो खालील सूत्राद्वारे माहित केला जातो. E बरोबर 1.00183 वजा 0.00004 इंटू तापमान वजा 20. तापमान कायम असेल तर हा सेल कायम व्होल्टेज देतो, म्हणून या सेलचा उपयोग प्रयोगशाळेत केला जातो. सेलची जोडणी: प्रत्यक्ष वापरात पुष्कळ वेळा आपली मागणी एका सेलकडून पूर्ण होत नाही, कारण काही कामासाठी जास्त व्होल्टेज व जास्त करंटची आवश्यकता भासते. म्हणून अनेक सेल एकत्र जोडावे लागतात. 2 किंवा अनेक सेल एकत्र जोडणीला बॅटरी असे म्हणतात. बॅटरीसाठी सेलची जोडणी खालीलप्रमाणे केली जाते: सिरीज जोडणी, पॅरलल जोडणी, सिरीज पॅरलल जोडणे. सेलची सिरीज जोडणी: जेव्हा एका सेलच्या व्होल्टेजपेक्षा जास्त व्होल्टेजची आवश्यकता असते, अशा ठिकाणी सेलची सिरीज जोडणी करावी लागते. सिरीज जोडणीचे गुणधर्म: सिरीज जोडणीचा एकूण EMF हा सर्व सेलच्या वैयक्तिक EMFच्या बेरजे एवढा असतो. E बरोबर E1 अधिक E2 अधिक EN किंवा सारख्याच व्होल्टेजच्या सेलसाठी एकूण व्होल्टेज E बरोबर नंबर गुणिले E व्होल्ट असतो. एकूण आंतरिक विरोध हा सर्व सेलच्या आंतरिक विरोधाच्या बेरजे एवढा असतो. R बरोबर R1 प्लस R2 प्लस RN, जेथे N म्हणजे सेलची संख्या होय. आंतरिक विरोध सारखेच असतील तर पूर्ण जोडणीचा एकूण आंतरिक विरोध हा सेलची संख्या गुणिले एका सेलचा आंतरिक विरोध R बरोबर N गुणिले R एवढा असतो. सर्किटचा एकूण विरोध हा लोडचा विरोध व एकूण आंतरिक विरोध यांच्या बेरजे एवढा असतो. TR बरोबर R प्लस NR ओहम. लोडमधून वाहणारा करंट हा ओहमच्या नियमाप्रमाणे I बरोबर N गुणिले E भागिले R प्लस NR ॲम्पियर एवढा असतो, जेथे N बरोबर एकूण सेलची संख्या, E बरोबर एका सेलचा EMF, R बरोबर लोडचा रेझिस्टन्स आणि स्मॉल r बरोबर एका सेलचा आंतरिक विरोध. एका सेलमधून वाहणारा करंट व सर्किटचा एकूण करंट सारखाच असतो.
प्रत्येक सेलमध्ये I गुणिले R ह्याप्रमाणे व्होल्टेज ड्रॉप होतो. सेलची पॅरलल जोडणी. ज्या ठिकाणी जास्त करंटची आवश्यकता असते अशा ठिकाणी सेलची पॅरलल जोडणी करावी लागते. पॅरलल जोडणीचे गुणधर्म. एका सेलचा व्होल्टेज व सर्व सर्किटचा एकूण व्होल्टेज सारखाच असतो. R ओहम आंतरिक विरोध असलेले N सेल पॅरलल जोडले असतील तर सर्किटचा एकूण आंतरिक विरोध R भागिले N ओहम एवढा असतो. म्हणजे एकूण सर्किटचा आंतरिक विरोध एका सेलच्या आंतरिक विरोधापेक्षा कमी होतो. सर्किटचा एकूण विरोध हा लोडचा विरोध व एकूण आंतरिक विरोध यांच्या बेरजे एवढा असतो. एकूण विरोध बरोबर R प्लस R/N ओहम. सर्किटचा एकूण करंट I बरोबर N गुणिले E भागिले NR प्लस R एम्पियर एवढा असतो, जेथे स्मॉल r बरोबर एका सेलचा आंतरिक विरोध, E बरोबर एका सेलचा व्होल्टेज, N बरोबर सेलची एकूण संख्या. प्रत्येक सेलकडून I बरोबर E/R एम्पियर एवढा करंट मिळतो आणि सर्व सेलच्या करंटची बेरीज एकूण करंट एवढी असते. I बरोबर I1 प्लस I2 प्लस IN, जेथे E बरोबर एका सेलचा व्होल्टेज, N बरोबर सेलची एकूण संख्या होय. सेलची सिरीज पॅरलल जोडणी. ह्या जोडणीस मिश्र जोडणी असेही म्हणतात. बॅटरीमध्ये असे अनेक सेल सिरीज पॅरललमध्ये जोडलेले असतात. ह्यामध्ये काही सेल सिरीजमध्ये व काही सेल पॅरललमध्ये जोडलेले असतात. जर सिरीजमध्ये जोडलेली सेलची संख्या N असेल व पॅरलल जोडणीच्या शाखांची संख्या M असतील तर सर्किटचा एकूण करंट I बरोबर M गुणिले NE भागिले MR प्लस NR एम्पियर ह्याप्रमाणे माहित केला जातो. तसेच बॅटरीमध्ये जोडलेल्या एकूण सेलची संख्या N असेल, एका सिरीज लाईनमध्ये जोडलेल्या सेलची संख्या स्मॉल n असेल व त्या बॅटरीतील सेलची पॅरलल शाखेची संख्या M असेल तर एकूण सेलची संख्या कॅपिटल N बरोबर M गुणिले स्मॉल n एवढी असते. बॅटरीचा एकूण EMF बरोबर एका सेलचा EMF व एका सिरीज लाईनमधील सेलची संख्या यांच्या गुणाकारा एवढा असतो. म्हणजेच E बरोबर स्मॉल e/N व्होल्ट. एका सिरीज लाईनमधील एकूण आंतरिक विरोध हा सिरीज सेलची संख्या व एका सेलचा आंतरिक विरोध यांच्या गुणाकारा एवढा असतो. RT बरोबर N गुणिले R ओहम. जर सेलच्या पॅरलल जोडणीच्या शाखा M असतील तर बॅटरीचा एकूण आंतरिक विरोध हा RT बरोबर N गुणिले R भागिले M एवढा असतो. बॅटरीवर लोड जोडल्यास सर्किटमधून वाहणारा करंट खालील प्रमाणे असतो. एकूण करंट I बरोबर एकूण EMF भागिले एकूण आंतरिक प्लस बाहेरील विरोध. बॅटरीकडून जास्तीत जास्त करंट मिळवण्यासाठी करावयाची जोडणी. कोणत्याही बॅटरीवर जोडलेल्या लोडचा रेझिस्टन्स हा जर बॅटरीतील एकूण इंटरनल आंतरिक रेझिस्टन्सपेक्षा कमी असेल तर किंवा इंटरनल रेझिस्टन्स व एक्सटर्नल रेझिस्टन्स जर बरोबर असतील तर त्या बॅटरीकडून जास्तीत जास्त करंट मिळतो. त्यासाठी खालीलप्रमाणे अवस्था असली पाहिजे. M गुणिले R बरोबर N गुणिले R. प्रायमरी सेलचे गुणधर्म. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रायमरी सेल. हा क्षणात DC व्होल्टेज पुरवठा करणारा घटक आहे. एकदा डिस्चार्ज झाल्यास पुन्हा रिचार्ज होऊ शकत नाही. सेलमधील रासायनिक क्रिया उलटसुलट होत नाही. याची सुरुवातीची किंमत कमी असते. हे वजनाने हलके असतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे हलवता येतात
आयुष्य कमी असते. यास दुरुस्ती खर्च नसतो. इतर स्रोतापेक्षा प्रायमरी सेलची ऊर्जा महाग पडते. हे अखंडपणे जास्त वेळपर्यंत ऊर्जा पुरवठा करण्यास योग्य नसतात, म्हणून याचा उपयोग अधूनमधून करंट घेण्यासाठी योग्य असतात. उदाहरणार्थ विद्युत घंटी, टेलिग्राफ किंवा टेलिफोन इत्यादी. सेकंडरी सेल. जो घटक रासायनिक ऊर्जेचे डीसी विद्युत ऊर्जेमध्ये व डीसी विद्युत ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करतो त्यास सेकंडरी सेल असे म्हणतात. त्यानुसार हे सेल एकदा डिस्चार्ज झाले तरीही त्यास डीसी सप्लायच्या सहाय्याने पुन्हा चार्ज करता येतात. ह्यास स्टोरेज सेल अथवा बॅटरी असेही म्हणतात. बॅटरी म्हणजे अनेक सेलचे एकत्रीकरण होय. या सेलचे लेड ॲसिड बॅटरी व निकेल आयर्न बॅटरी असे दोन प्रकार असतात. लेड ॲसिड बॅटरी. ह्यामध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणून सौम्य गंधकाम्ल H2SO4, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून लेड पर ऑक्साईड PbO2 च्या प्लेट्स आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून लेड Pb च्या प्लेट्स वापरलेल्या असतात. ही सर्व व्यवस्था एका कंटेनरमध्ये केलेली असते. ह्यामध्ये एका कंटेनरमध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणून सौम्य गंधकाम्ल भरलेले असते. त्यात पॉझिटिव्ह व निगेटिव्ह प्लेट्स ठेवलेल्या असतात. कंटेनरच्या खालच्या बाजूस रासायनिक क्रियेमुळे प्लेट्सपासून पडणारे निरुपयोगी पदार्थ साठवून ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली असते. त्या जागेस सेडिमेंट चेंबर अथवा मड हाऊस असे म्हणतात. कंटेनरच्या वरच्या बाजूस ॲसिड व डिस्टिल्ड वॉटर टाकण्यासाठी छिद्रे ठेवलेले असतात. त्या छिद्रास व्हेंट प्लग असे म्हणतात. व्हेंट प्लगवर प्लॅस्टिक किंवा एबोनाईटचे झाकण बसवण्याची व्यवस्था केलेली असते. त्यास व्हेंट कॅप असे म्हणतात. तसेच व्हेंट प्लगच्या बाजूस पॉझिटिव्ह व निगेटिव्ह टर्मिनल बसवलेले असतात. कंटेनरचा बाकी सर्व भाग सिलिंग कंपाऊंडच्या साहाय्याने पूर्णपणे बंद केलेला असतो. कंटेनर. बॅटरीच्या बाहेरील बॉडीला कंटेनर असे म्हणतात. जे इन्सुलेटिंग पदार्थ यांत्रिकदृष्ट्या मजबूत असतात व ज्यावर आम्लाचा परिणाम होत नाही असे पदार्थ कंटेनरसाठी वापरले जातात. साधारणपणे काच, एबोनाईट, व्हल्कनाईट किंवा विशिष्ट प्रक्रिया केलेल्या कठीण रबरापासून कंटेनर तयार केलेले असतं. इलेक्ट्रोलाइट. लेड ॲसिड बॅटरीमध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणून सौम्य गंधकाम्ल भरलेले असते. शुद्ध गंधकाम्लाची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.850 एवढी असते, परंतु त्यात 1:3 ह्या प्रमाणात डिस्टिल्ड वॉटर मिसळून त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.280 केलेली असते आणि इलेक्ट्रोलाइट म्हणून वापरलेले असते. बॅटरीमध्ये इलेक्ट्रोलाइटची पातळी ही प्लेटच्या वर 1 सेंटीमीटरपर्यंत ठेवलेली असते. पॉझिटिव्ह व निगेटिव्ह प्लेट्स. लेड पर ऑक्साईड PbO2 च्या पॉझिटिव्ह प्लेट व लेड Pb च्या निगेटिव्ह प्लेट आयताकृती बनवलेल्या असतात. दोन्ही प्लेट एका आड एक अशा बसवलेल्या असतात. एक पॉझिटिव्ह प्लेट व एक निगेटिव्ह प्लेट मिळून एक सेल तयार होतो. प्रत्येक सेलचा व्होल्टेज 2.2 व्होल्ट असतो, म्हणून आवश्यकतेप्रमाणे प्लेट्स ठेवलेल्या असतात. जेवढ्या पॉझिटिव्ह प्लेट्स असतात त्यापेक्षा निगेटिव्हची एक प्लेट जास्त असते. पॉझिटिव्ह प्लेट्सपासून एक पॉझिटिव्ह टर्मिनल व निगेटिव्ह प्लेटपासून एक निगेटिव्ह टर्मिनल बाहेर काढलेले असते. सेपरेटर. दोन्ही प्लेट्स एकमेकास चिटकून शॉर्ट होऊ नयेत म्हणून प्रत्येक पॉझिटिव्ह व निगेटिव्ह प्लेट्सच्या मध्ये इन्सुलेटिंग पदार्थ वापरलेले असते. त्यास सेपरेटर असे म्हणतात. सेपरेटर्स हे विशिष्ट प्रक्रिया केलेल्या सछिद्र लाकडापासून तयार केलेले असतात. ह्यावर ॲसिडचा परिणाम होत नाही. ह्यामधून इलेक्ट्रोलाइट आरपार जाऊ शकते, परंतु दोन्ही प्लेट्सपासून पडणारे निरुपयोगी पदार्थ एकत्र येऊन शॉर्ट सर्किट होऊ शकत नाही. सेल कनेक्टर. बॅटरीमध्ये अनेक सेल असतात. ते सेल सिरीज अथवा पॅरललमध्ये जोडण्यासाठी सेल कनेक्टर वापरतात.
हा लेड, शिसे किंवा लेड अलॉय शिशाचा मिश्र धातूपासून आयताकृती तयार केलेला असतो. त्याच्या दोन्ही टोकाकडे छिद्र असतात. लेड ॲसिड बॅटरीची कार्यपद्धती. बॅटरीवर लोड जोडून सर्किट पूर्ण केल्यास विद्युत प्रवाह करंट वाहून बॅटरी डिस्चार्ज होऊ लागते. म्हणजेच बॅटरीतील रासायनिक ऊर्जा विद्युत ऊर्जामध्ये रूपांतर होऊ लागते. डिस्चार्जिंगच्या वेळी गंधकाम्लाचे पृथक्करण होऊन बॅटरीच्या निगेटिव्ह प्लेटवर खालीलप्रमाणे रासायनिक क्रिया होते. लेड प्लस गंधकाम्ल बरोबर लेड सल्फेट प्लस हायड्रोजन. आणि पॉझिटिव्ह प्लेटवर लेड पर ऑक्साईड प्लस गंधकाम्ल प्लस हायड्रोजन बरोबर लेड सल्फेट आणि पाणी. अशा प्रकारे रासायनिक क्रिया होऊन पाणी तयार झाल्यामुळे गंधकाम्ल या इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कमी होते आणि त्याचवेळी पॉझिटिव्ह व निगेटिव्ह अशा दोन्ही प्लेटवर सल्फेट SO4चा थर चढल्याने सल्फेटमुळे प्लेटचा इंटरनल रेझिस्टन्स वाढतो, म्हणून बॅटरी डिस्चार्ज होते. चार्जिंग. बॅटरीला बाहेरून DC सप्लाय दिला असता लेड सल्फेट व पाणी यामध्ये क्रिया होऊन एक प्लेट लेड परऑक्साईड व एक प्लेट लेडची तयार होते. त्याबरोबर गंधकाम्लही तयार होते आणि बॅटरी चार्ज होते. बॅटरी डिस्चार्ज असताना दोन्ही प्लेट PbSO4च्या असल्यामुळे खालीलप्रमाणे रासायनिक क्रिया होते. लेड सल्फेट प्लस पाणी बरोबर लेड पर ऑक्साईड प्लस लेड प्लस गंधकाम्ल. अशा प्रकारे एक प्लेट PbO2ची, दुसरी प्लेट Pbची व सोबत गंधकाम्ल H2SO4 तयार होऊन बॅटरी चार्ज होते. लेड ॲसिड बॅटरीचे गुणधर्म. लेड ॲसिड बॅटरीचे मुख्य 3 गुणधर्म आहेत: व्होल्टेज, कॅपॅसिटी, इफिशियन्सी. व्होल्टेज. पूर्ण चार्ज असलेल्या बॅटरीच्या प्रत्येक सेलचा EMF 2.2 व्होल्ट असतो. सेलचा व्होल्टेज 1.8 व्होल्ट होईपर्यंत बॅटरी डिस्चार्ज करता येते. त्यापेक्षा जास्त डिस्चार्ज केली तर प्लेटवर कठीण असा सल्फेटचा थर जमा होतो. बॅटरी पुन्हा चार्ज करताना प्लेट्स मूळ स्थितीत बदलत नाहीत, म्हणून बॅटरी ओव्हर डिस्चार्ज करू नये. बॅटरीची कॅपॅसिटी क्षमता. बॅटरीकडून मिळणारा करंट व डिस्चार्जिंग तास यांच्या गुणाकारास बॅटरीची कॅपॅसिटी असे म्हणतात. कॅपॅसिटी नेहमी अँपिअर अवरमध्ये सांगितली जाते. कोणत्याही बॅटरीची कॅपॅसिटी हे बॅटरी तयार करणारी कंपनी ठरवत असते. उदाहरणार्थ, एका बॅटरीची कॅपॅसिटी 100 अँपिअर अवर असेल तर त्याचा अर्थ ती बॅटरी 10 अँपिअर दराने 10 तास करंट पुरवू शकेल, अथवा 2 अँपिअरने 50 तास, 5 अँपिअरने 20 तास याप्रमाणे करंट पुरवू शकेल. म्हणजेच अँपिअर व डिस्चार्जिंग तास यांचा गुणाकार म्हणजे बॅटरीची कॅपॅसिटी होय. कोणत्याही बॅटरीची कॅपॅसिटी खालील गोष्टीवर अवलंबून असते. डिस्चार्जिंग दर. बॅटरी जास्त दराने डिस्चार्ज केल्यास कॅपॅसिटी कमी होते. इलेक्ट्रोलाइटचे तापमान. तापमान वाढल्यास कॅपॅसिटी कमी होते. प्लेट्सचे क्षेत्रफळ. मोठ्या आकाराच्या प्लेट्स असतील तर कॅपॅसिटी वाढते. इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कमी झाली तर कॅपॅसिटी कमी होते. बॅटरीची कार्यक्षमता इफिशियन्सी. बॅटरीचे आउटपुट व इनपुट यांच्या गुणोत्तरास कार्यक्षमता असे म्हणतात. कार्यक्षमता ही 2 प्रकारे सांगितली जाते: अँपिअर अवर कार्यक्षमता आणि वॅट अवर कार्यक्षमता. अँपिअर अवर कार्यक्षमता. बॅटरीचे डिस्चार्जिंग अँपिअर अवर व चार्जिंग अँपिअर अवर यांच्या गुणोत्तरास अँपिअर अवर कार्यक्षमता असे म्हणतात. अँपिअर अवर कार्यक्षमता बरोबर डिस्चार्जिंग अँपिअर गुणिले तास भागिले चार्जिंग अँपिअर गुणिले तास. पर्सेंटेज अँपिअर हवर इफिशियन्सी बरोबर डिस्चार्जिंग अँपिअर हवर भागिले चार्जिंग अँपिअर हवर × 100. वॅट अवर कार्यक्षमता.
डिस्चार्जिंग वॅट अवर व चार्जिंग वॅट अवर यांच्या गुणोत्तराला वॅट अवर कार्यक्षमता असे म्हणतात. WH efficiency is equal to discharging V into I into H भागिले चार्जिंग V into I into H. Percentage WH efficiency is equal to discharging V into I into H भागिले चार्जिंग V into I into H गुणिले 100. बॅटरीची वॅट अवर कार्यक्षमता नेहमी ॲम्पियर अवर कार्यक्षमतापेक्षा कमी असते, कारण डिस्चार्जिंगच्या वेळी बॅटरीचा व्होल्टेज हा नेहमी चार्जिंग व्होल्टेजपेक्षा कमी असतो. म्हणून वॅट अवर कार्यक्षमता ॲम्पियर अवर कार्यक्षमतेपेक्षा कमी असते. साधारणपणे बॅटरीची ॲम्पियर अवर कार्यक्षमता 90 ते 95% असते आणि वॅट अवर कार्यक्षमता 80 ते 85% असते. लेड ॲसिड बॅटरीची देखभाल. बॅटरीचे जीवन वाढवण्यासाठी व बॅटरी कार्यक्षम ठेवण्यासाठी खालीलप्रमाणे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करावी लागते. इलेक्ट्रोलाइटची पातळी प्लेट्सच्या वर 1.5 सेंटीमीटर असली पाहिजे. ती पातळी कमी झाल्यास व्हेंट प्लगमार्फत अधूनमधून डिस्टिल्ड वॉटर घालावे. इलेक्ट्रोलाइट तयार करतेवेळी पाण्यात ॲसिड टाकावे. ॲसिडमध्ये पाणी टाकू नये. चार्जिंगसाठी बॅटरीचे निगेटिव्ह टोक DC सप्लायच्या निगेटिव्ह टोकाशीच व बॅटरीचे पॉझिटिव्ह टोक सप्लायच्या पॉझिटिव्ह टोकाशीच जोडले पाहिजे. चार्जिंग वेळी गॅसेस बाहेर निघून जाण्यासाठी व्हेंट प्लग उघडे ठेवावे. बॅटरी टर्मिनल नेहमी साफ स्वच्छ ठेवावे. ते गंजू नयेत म्हणून त्यास व्हॅसलीन लावावे. बॅटरी वाजवीपेक्षा जास्त दराने चार्ज अथवा डिस्चार्ज करू नये. सेलचा व्होल्टेज 1.8 व्होल्टेजपेक्षा खाली येईपर्यंत बॅटरी डिस्चार्ज करू नये. बॅटरी डिस्चार्ज स्थितीत जास्त काळापर्यंत ठेवू नये. थोड्या दिवसासाठी बॅटरी बिनकामी ठेवायची झाल्यास बॅटरीस ट्रिकल चार्ज द्यावे. जास्त दिवसासाठी बॅटरी बिनकामी ठेवायची झाल्यास त्यातील प्लेट्स व इलेक्ट्रोलाइट काढून ठेवावे. डिस्चार्ज बॅटरी हाय रेट डिस्चार्ज टेस्टरने टेस्ट करू नये. बॅटरी चार्ज करण्यापूर्वी व चार्जिंग नंतर इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी हायड्रोमीटरने तपासून पाहावी. 1.180 पेक्षा खाली बॅटरी डिस्चार्जिंग करू नये. पूर्ण चार्ज बॅटरीमधील इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.250 असावी. स्वतंत्र व हवेशीर खोलीमध्ये बॅटरी चार्जिंग करावे. बॅटरी चार्जिंगच्या खोलीमध्ये जळती ज्योत नेऊ नये. बॅटरी चार्जिंगच्या खोलीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रथम खोलीमधील एक्झॉस्ट फॅन चालू करावे, मग थोड्या वेळाने आत प्रवेश करावा. लेड ॲसिड बॅटरीचा उपयोग. ऑटोमोबाईलमध्ये लाइटिंग व स्टार्टिंगसाठी, रेल्वेमध्ये निकडीच्या प्रसंगी एमर्जन्सी लाइटिंगसाठी, टेलिफोनमध्ये, डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनमध्ये इत्यादी कमी व्होल्टेजच्या ठिकाणी बॅटरीचा उपयोग केला जातो. बॅटरी चार्जिंगच्या पद्धती. बॅटरी चार्जिंगच्या मुख्य 2 पद्धती आहेत, कॉन्स्टंट करंट मेथड आणि कॉन्स्टंट व्होल्टेज मेथड. कॉन्स्टंट करंट मेथड स्थिर प्रवाह पद्धत. ह्या पद्धतीमध्ये करंट स्थिर ठेवून बॅटरी चार्जिंग केली जाते. बॅटरीच्या सिरीजमध्ये लॅम्प बँक जोडून DC सप्लाय दिला जातो. बॅटरी चार्ज होत असताना बॅटरीचा व्होल्टेज हा सप्लाय व्होल्टेजला विरोध करतो, म्हणून करंट कमी होऊ शकतो. अशावेळी लॅम्प बँकेतील लॅम्पची संख्या कमी जास्त करून करंट स्थिर ठेवला जातो. चार्जिंग करंट बरोबर सप्लाय व्होल्टेज वजा बॅटरीचा व्होल्टेज भागिले लॅम्पचा रेझिस्टन्स प्लस बॅटरीचा आंतरिक रेझिस्टन्स. I बरोबर V वजा E भागिले R प्लस R ॲम्पियर. लॅम्प रेझिस्टन्स जुळवून घेण्यासाठी लॅम्प बँकेतील लॅम्पची संख्या खालील सूत्रावरून माहीत केली जाते. लॅम्पची संख्या बरोबर चार्जिंग करंट गुणिले सप्लाय व्होल्टेजचा वर्ग भागिले सप्लाय व्होल्टेज वजा बॅटरी व्होल्टेज गुणिले एका लॅम्पचे वॅट्स
N बरोबर I गुणुले V गुणुले V भागिले V वजा E इंटू W, जेथे W बरोबर एका लॅम्पचे वॅटेज, E बरोबर बॅटरीचे व्होल्टेज, V बरोबर सप्लाय व्होल्टेज. ह्या पद्धतीने बॅटरी चार्जिंग केल्यास बॅटरीची कॅपॅसिटी वाढते, परंतु वेळ जास्त लागतो. चार्जिंग करंटकडे नेहमी लक्ष ठेवावे लागते, म्हणून तातडीच्या प्रसंगी ही पद्धत उपयुक्त नसते. कॉन्स्टंट व्होल्टेज मेथड, स्थिर दाब पद्धत. ह्या पद्धतीत व्होल्टेज स्थिर ठेवून बॅटरी चार्जिंग केली जाते. डायनामोच्या साहाय्याने केलेली बॅटरी चार्जिंग ह्याच पद्धतीने केली जाते. जनरेटरचा व्होल्टेज हा कायमपणे बॅटरी चार्जिंग व्होल्टेजपेक्षा 10% जास्त ठेवला जातो. त्यामुळे सुरुवातीस बॅटरी जास्तीचा करंट घेते. नंतर बॅटरीचा व्होल्टेज वाढून चार्जिंग करंट कमी होऊ लागतो. बॅटरी पूर्ण चार्ज झाली असता आणि त्यावेळी जनरेटरचे व्होल्टेज कमी झाले असता बॅटरीकडून जनरेटरकडे करंट वाहू नये म्हणून तेथे ॲटोमॅटिक कट आऊट अथवा रिव्हर्स करंट रिले बसवलेला असतो. या पद्धतीने बॅटरी चार्ज केल्यास कॉन्स्टंट करंट पद्धतीपेक्षा अर्धा वेळ लागतो व 10% कार्यक्षमता वाढते, परंतु बॅटरीची कॅपॅसिटी 20% कमी होते. म्हणून ज्या ठिकाणी ताबडतोब बॅटरी चार्ज करावयाची आहे अशा ठिकाणी ही पद्धत निकडीच्या प्रसंगी उपयुक्त असते. रेक्टिफायर मेथड. बॅटरी चार्जिंगसाठी फक्त DC सप्लायचीच आवश्यकता असते. AC उपलब्ध असलेल्या ठिकाणी बॅटरी चार्ज करावयाची आहे अशा ठिकाणी बॅटरी चार्जरच्या साहाय्याने बॅटरी चार्ज केली जाते. एक स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतो. त्याच्या साहाय्याने AC 230 व्होल्टचे आवश्यकतेनुसार 3, 9, 12, 24 व्होल्ट इत्यादी प्रमाणे स्टेप डाऊन केले जाते आणि कमी केलेल्या AC व्होल्टेजचे रेक्टिफायरच्या साहाय्याने DC मध्ये रूपांतर केले जाते. DC व्होल्टेज बॅटरीला देऊन बॅटरी चार्ज केले जाते. जास्तीच्या चार्जिंग करंटपासून संरक्षण करण्यासाठी व तसेच उलट दिशेने करंट वाहू नये म्हणून ऑटोमॅटिक कट आऊट किंवा रिव्हर्स करंट रिले बसवलेला असतो. ट्रिकल चार्ज. बॅटरी जेव्हा कमी दराने चार्ज केली जाते तेव्हा त्यास ट्रिकल चार्ज असे म्हणतात. काही वेळा अचानक तातडीच्या कामासाठी बॅटरीची आवश्यकता भासते. जर बॅटरी बराच काळ बिनकामी ठेवली तर ती हळूहळू डिस्चार्ज होऊ लागते व ऐनवेळी कामास येऊ शकत नाही. म्हणून कोणत्याही क्षणी बॅटरी कामास येण्यासाठी अधूनमधून बॅटरीला चार्जिंग करंटपेक्षा 2 ते 3% कमी दराने चार्ज करावे लागते. बूस्ट चार्ज. जेव्हा बॅटरी जास्त दराने चार्ज करावे लागते त्यास बूस्ट चार्ज असे म्हणतात. साधारणपणे हा चार्जिंग दर साधारण दराच्या 6 पट जास्त असतो. ही चार्जिंग फक्त तातडीच्या कामाच्या वेळीच केली जाते. बेंच चार्ज. जेव्हा साधारण चार्जिंग दराप्रमाणे बॅटरी चार्ज केली जाते तेव्हा त्यास बेंच चार्जिंग असे म्हणतात. साधारण चार्जिंग दर हा बॅटरीच्या नेम प्लेटवर नमूद केलेला असतो. नवीन बॅटरी ह्याच पद्धतीने चार्ज केली जाते. इक्वलायझिंग चार्ज. ठराविक काळानंतर नियमितपणे चार्जिंग दराच्या अर्ध्या दराने बॅटरी चार्ज केली जाते. त्यास इक्वलायझिंग चार्ज असे म्हणतात. ह्या चार्जचा मुख्य उद्देश म्हणजे बॅटरीच्या प्लेट्सवर चार्जिंग नंतरही काही प्रमाणात सल्फेशन असेल तर ते काढून टाकणे हा असतो. तसेच बॅटरीवर सल्फेशन होऊ नये म्हणून बेंच चार्जिंग नंतर दर आठवड्याने हा चार्ज द्यावा लागतो. बॅटरी चार्ज झाल्याची लक्षणे. बॅटरी पूर्ण चार्ज झाली असता त्या बॅटरीला लगेच सप्लायपासून अलग करावे लागते, कारण बॅटरी ओव्हरचार्ज झाल्यास उष्णता वाढून प्लेट्स वाकड्या होण्याचा संभव असतो. म्हणून बॅटरी चार्ज झाल्याचे समजणे आवश्यक असते. पूर्ण चार्ज बॅटरीची लक्षणे पुढील प्रमाणे असतात. पूर्ण चार्ज बॅटरीतील दर सेलचा व्होल्टेज 2.2 व्होल्ट असतो. इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.250 एवढी असते.
पॉझिटिव्ह प्लेटचा रंग गडद तपकिरी व निगेटिव्ह प्लेटचा रंग करडा होतो. बॅटरी चार्जिंग प्रक्रियेत हायड्रोजन व ऑक्सिजन गॅस तयार होतात, त्यामुळे इलेक्ट्रोलाइटमध्ये अधिक बुडबुडे दिसून येतात. हायड्रोमीटर. बॅटरीतील इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी विशिष्ट घनत्व मोजण्यासाठी हायड्रोमीटरचा उपयोग केला जातो. यामध्ये एका काचेच्या नळीस वरच्या टोकास रबरी फुगा बसवलेला असतो. नळीच्या खालच्या टोकास रबराची लवचिक नळी बसवलेली असते. काचेच्या नळीच्या आतमध्ये काचेचा फ्लोट असतो. त्या फ्लोटच्या तळाला शिशाचा छरा असतो. काचेच्या फ्लोटवर स्पेसिफिक ग्रॅव्हिटीच्या खुणा मार्किंग असतात. हायड्रोमीटरने इलेक्ट्रोमीटरची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मोजण्यासाठी हायड्रोमीटरची लवचिक नळी नोझल इलेक्ट्रोलाइटमध्ये बुडवून रबरी फुगा दाबून पुन्हा सोडला जातो. त्यामुळे हायड्रोमीटरमध्ये इलेक्ट्रोलाइट भरले जाते. त्या इलेक्ट्रोलाइटमध्ये काचेचा फ्लोट तरंगत राहतो आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटीची नोंद दाखवतो. पाण्यामध्ये आम्लाचे प्रमाण जेवढे कमी असेल त्या प्रमाणात इलेक्ट्रोलाइट हलके असते. त्यामुळे अशावेळी फ्लोट अर्थात हायड्रोमीटर हा इलेक्ट्रोलाइटमध्ये जास्त लांबीपर्यंत बुडालेला असतो. जेव्हा बॅटरी डिस्चार्ज स्थितीत असते तेव्हा पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने इलेक्ट्रोलाइट हलके असते. जेव्हा बॅटरी चार्ज स्थितीत असते तेव्हा पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने इलेक्ट्रोलाइट जड असते. अशावेळी हायड्रोमीटरचे वजन इलेक्ट्रोलाइटच्या वजनापेक्षा हलके पडल्याने कमी लांबीपर्यंतच हायड्रोमीटर इलेक्ट्रोलाइटमध्ये बुडत असतो. यावरून इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी समजून येते. साधारणपणे बॅटरी पूर्ण चार्ज स्थितीत असताना हायड्रोमीटरची रीडिंग 1260 ते 1280 एवढी असते. 50% अर्ध्या चार्ज स्थितीत असताना हायड्रोमीटरची रीडिंग 1200 ते 1250 पर्यंत असते आणि बॅटरी पूर्ण डिस्चार्ज स्थितीत असताना 1180 ते 1250 पर्यंत कमी असते. हाय रेट डिस्चार्ज सेल टेस्टर. बॅटरीतील सेलची आंतरिक स्थिती पाहण्यासाठी या सेल टेस्टरचा उपयोग केला जातो. याच्या साहाय्याने सेलवर लोड टाकून टर्मिनल व्होल्टेज पाहता येतो. या सेल टेस्टरला 2 लेग असतात. ते 2 लेग एकमेकांच्या जवळ आणता येतात. त्या दोन्ही लेगला वरच्या बाजूस एक इन्सुलेटिंग पदार्थाचे हँडल बसवलेले असते. हँडलच्या खाली दोन्ही लेगमध्ये एक लो रेंजचा व्होल्टमीटर साधारणपणे 0 ते 3 व्होल्टचा बसवलेला असतो. त्या व्होल्टमीटरच्या स्केलवर साधारणपणे फुल, हाल्फ आणि डेड, पूर्ण, अर्धा, रिकामा असे नमूद केलेले असते किंवा पूर्ण चार्जसाठी हिरवा, अर्ध्या चार्जसाठी पिवळा व पूर्ण डिस्चार्जसाठी लाल अशा रंगाच्या खुणा केलेल्या असतात. या व्होल्टमीटरला एक शंट व बल्ब जोडलेला असतो. या टेस्टरने सेलची स्थिती पाहण्यासाठी टेस्टरचे दोन्ही लेग सेलच्या पॉझिटिव्ह व निगेटिव्ह टर्मिनलशी जोडले जातात. त्यावेळी शंटचा रेझिस्टन्स अतिशय कमी असल्याने शंटमधून उच्च करंट वाहतो व त्याच वेळी व्होल्टमीटरलाही सप्लाय मिळतो. म्हणून व्होल्टमीटरच्या स्केलवर रंगीत खुणेवरून सेलची स्थिती समजते. अशा प्रकारच्या सेलने बॅटरीची टेस्टिंग घेताना सेलचा प्रत्यक्ष उपयोग जास्त वेळपर्यंत केल्यास उच्च करंट वाहून बॅटरी त्वरित डिस्चार्ज होते. म्हणून फक्त काही सेकंदापर्यंतच हा सेल टेस्टर जोडून टेस्टिंग घ्यावी लागते. लेड ॲसिड बॅटरीतील दोष. बॅटरीमध्ये 3 प्रकारचे दोष घडून येतात: सल्फेशन, बकलिंग, सेडिमेंटेशन. सल्फेशन. बॅटरी ओव्हर डिस्चार्ज केल्यास अथवा जास्त काळापर्यंत निकामी ठेवल्यास प्लेट्सवर सल्फेट SO4चा पांढरा थर चढतो. त्यास सल्फेशन असे म्हणतात. सल्फेशनमुळे बॅटरीचा इंटरनल रेझिस्टन्स वाढतो व कॅपॅसिटी कमी होते. सल्फेशनचे प्रमाण जास्त असेल तर बॅटरी पुन्हा चार्जिंगसाठी ठेवल्यास प्लेट्सवरील सल्फेट निघतच नाहीत. अशावेळी नवीनच प्लेट्स बदलाव्या लागतात. सल्फेशन होऊ नये म्हणून इलेक्ट्रोलाइटमध्ये कार्बोनेट सोडा मिसळावा लागतो.
किंवा कमी दराने जास्त वेळपर्यंत ट्रिकल चार्ज करावे लागते. सेडिमेंटेशन. बॅटरी चार्ज अथवा डिस्चार्ज करताना कंटेनरच्या तळाला प्लेटपासून पडणारे धातूचे कण गाळाच्या रूपात जमा होतात. त्यास सेडिमेंटेशन असे म्हणतात. सेडिमेंटेशनमुळे शॉर्ट सर्किट होण्याचा संभव असतो. सेडिमेंटेशन झाल्यानंतर संपूर्ण इलेक्ट्रोलाइट बदलून कंटेनर साफ धुवून घ्यावे लागते आणि नवीन इलेक्ट्रोलाइट भरावे लागते. बकलिंग. बॅटरी वाजवीपेक्षा जास्त दराने चार्ज किंवा डिस्चार्ज केल्यास उष्णता निर्माण होऊन प्लेट्स वाकड्या होतात. त्यास बकलिंग असे म्हणतात. बकलिंग झालेल्या प्लेट्स बदलून नवीन चांगल्या प्लेट्स टाकाव्या लागतात. म्हणून बॅटरी वाजवीपेक्षा जास्त दराने चार्ज अथवा डिस्चार्ज करू नये. निकेल आयर्न बॅटरी. सेकंडरी सेलचा दुसरा प्रकार म्हणजे अल्कलीन सेल होय. अल्कलीन सेलमध्ये निकेल आयर्न बॅटरी व निकेल कॅडमियम सेल असे दोन प्रकार असतात. निकेल आयर्न बॅटरीलाच एडिसन सेल असेही म्हणतात. निकेल आयर्न बॅटरीच्या रचनेत एक निकेल प्लेटिंग केलेले लोखंडी कंटेनर असते. त्या कंटेनरमध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणून अल्कली वापरलेले असते. त्यासाठी 21% कॉस्टिक पोटॅशचे KOH व अल्प प्रमाणात लिथियम हायड्रेट LiOH याचे सोल्युशन असते. या इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सर्वसाधारणपणे 1220 इतकी असते. इलेक्ट्रोलाइटमध्ये पॉझिटिव्ह व निगेटिव्ह प्लेट बुडवून ठेवलेल्या असतात. पॉझिटिव्ह प्लेटकरिता निकेल प्लेटिंग केलेल्या लोखंडी नळ्या वापरलेल्या असतात. या नळ्या एका लोखंडी फ्रेमवर बसवून नळ्यावर छिद्रे पाडलेली असतात. नळ्यामध्ये ॲक्टिव्ह मटेरियल म्हणून निकेल हायड्रॉक्साईड NiOH4 भरलेले असते. निगेटिव्ह प्लेटसाठी निकेल प्लेटिंग केलेल्या लोखंडी पट्टीवरच खाच पाडून त्या खाचेत बुकटीच्या स्वरूपात आयर्न ऑक्साईड व अल्प प्रमाणात पारा मिसळलेला असतो. पॉझिटिव्ह प्लेट व निगेटिव्ह प्लेट यामध्ये कठीण रबराचे सेपरेटर्स वापरलेले असतात. अशा प्रकारे निकेल आयर्न बॅटरीची आंतरिक रचना करून कंटेनरचा वरचा भाग सीलबंद केलेला असतो. निकेल आयर्न बॅटरीची कार्यपद्धत. बॅटरीवर लोड जोडला असता बॅटरी डिस्चार्ज होते. यावेळी बॅटरीतील पोटॅशियम हायड्रॉक्साईड KOH चे विघटन होऊन पोटॅशियम व हायड्रॉक्साईड हे दोन आयॉन्स मुक्त होतात. यातील OH हा आयॉन्स निगेटिव्हकडे व K हा आयॉन्स पॉझिटिव्हकडे जाऊन NiOH4 या हायड्रेट निकेल ऑक्साईडला NiOH2 या निकेल हायड्रॉक्साईडमध्ये रूपांतर करतो. अशा प्रकारे रासायनिक क्रिया होऊन बॅटरी डिस्चार्ज होते. डिस्चार्जिंगच्या वेळी खालीलप्रमाणे क्रिया होते. NiOH4 प्लस KOH प्लस Fe बरोबर NiOH2 प्लस KOH प्लस FeOH2 आणि बॅटरीला DC सप्लाय दिला असता बॅटरी पुन्हा चार्ज होते. चार्जिंगच्या वेळी खालीलप्रमाणे रासायनिक क्रिया होते. NiOH2 प्लस FeOH2 प्लस KOH बरोबर NiOH4 प्लस Fe प्लस KOH. निकेल आयर्न बॅटरीचे गुणधर्म. पूर्ण चार्ज बॅटरीतील दर सेलचा व्होल्टेज 1.4 व्होल्ट असतो व डिस्चार्जिंगच्या वेळी 1.2 व्होल्टपर्यंत असतो. दर सेलचा व्होल्टेज 1.15 व्होल्टपेक्षा खाली आल्यास सेल पूर्णपणे डिस्चार्ज होतो. इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1220 असते. पहिल्या वर्षाच्या वापरानंतर ती ग्रॅव्हिटी 1160 पर्यंत खाली येते. हा सेल ओव्हरचार्ज व ओव्हर डिस्चार्ज सहन करतो. सेलचा इंटरनल रेझिस्टन्स लेड ॲसिड सेलपेक्षा जास्त असतो. सेलमध्ये सर्वत्र लोखंडाचा वापर केल्याने हा सेल मजबूत, टिकाऊ व वजनाने लेड ॲसिड सेलपेक्षा हलका असतो. इलेक्ट्रोलाइट हे पेस्ट स्वरूपात असल्याने सेल हाताळण्यास व वापरण्यास सोयीचा असतो. सेल बराच काळ बिनकामी ठेवला तरीही टिकाऊ असतो.
बकलिंग व सेंडिमेंटेशनची भीती नसते. निकेल कॅडमियम सेल. हा सेल सुद्धा रिचार्जेबल सेल आहे. या सेलची रचनाही निकेल आयर्न सेल सारखीच असते. फक्त फरक एवढाच की या सेलमध्ये निगेटिव्ह प्लेटसाठी आयर्नऐवजी निकेल कॅडमियम या ॲक्टिव्ह मटेरियलचा उपयोग केलेला असतो. त्यामुळे सेलचा इंटरनल रेझिस्टन्स कमी होतो. या सेलची कार्यपद्धतसुद्धा निकेल आयर्न सेल सारखीच असते. लेड ॲसिड बॅटरी व निकेल आयर्न बॅटरी यांची तुलना. लेड ॲसिड बॅटरीमधील पॉझिटिव्ह प्लेट PbO2 ची असते. निकेल आयर्न बॅटरीमधील पॉझिटिव्ह प्लेट्स ह्या NiOH4 निकेल हायड्रॉक्साईडची असते. लेड ॲसिड बॅटरीतील निगेटिव्ह प्लेट Pb लेडची असते. निकेल आयर्न बॅटरीची निगेटिव्ह प्लेट निकेल स्टीलची असते. लेड ॲसिड बॅटरीमध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणून सौम्य गंधकाम्ल भरलेले असते, तर निकेल आयर्न बॅटरीमध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणून कॉस्टिक पोटॅश KOH भरलेले असते. लेड ॲसिड बॅटरीचा सरासरी EMF 2.1 व्होल्ट पर सेल असतो. निकेल आयर्न बॅटरीचा सरासरी EMF 1.2 व्होल्ट पर सेल असतो. लेड ॲसिड बॅटरीचा आंतरिक विरोध कमी असतो. निकेल आयर्न बॅटरीचा आंतरिक विरोध जास्त असतो. लेड ॲसिड बॅटरीची ॲम्पियर हवर इफिशियन्सी 90 ते 95% असते. निकेल आयर्न बॅटरीची ॲम्पियर हवर इफिशियन्सी जवळपास 80% असते. लेड ॲसिड बॅटरीची वॅट हवर इफिशियन्सी 72 ते 80% असते. निकेल आयर्न बॅटरीची वॅट हवर इफिशियन्सी 60% असते. लेड ॲसिड बॅटरीची किंमत कमी असते. निकेल आयर्न बॅटरीची किंमत दुप्पट असते. लेड ॲसिड बॅटरीचं जीवन 1250 वेळा चार्ज डिस्चार्ज होते. निकेल आयर्न बॅटरीचं जीवन कमीत कमी 5 वर्ष असते. लेड ॲसिड बॅटरीची देखभाल अधिक करावी लागते. निकेल आयर्न बॅटरीची देखभाल फार कमी करावी लागते. लेड ॲसिड बॅटरी ओव्हरचार्ज व डिस्चार्ज सहन करीत नाही. निकेल आयर्न बॅटरी ओव्हरचार्ज व डिस्चार्ज सहन करते. प्रायमरी सेल व सेकंडरी सेलमधील तुलना. प्रायमरी सेल एक वेळ डिस्चार्ज झाल्यास पुन्हा चार्ज करता येत नाही. सेकंडरी सेल DC सप्लायच्या साहाय्याने पुन्हा चार्ज करता येतात. प्रायमरी सेलचा आंतरिक विरोध जास्त असतो. सेकंडरी सेलचा आंतरिक विरोध कमी असतो. प्रायमरी सेलची कॅपॅसिटी कमी असते. सेकंडरी सेलची कॅपॅसिटी जास्त असते. प्रायमरी सेल यांत्रिकदृष्ट्या मजबूत नसतात. सेकंडरी सेल यांत्रिकदृष्ट्या मजबूत असतात. प्रायमरी सेल टिकाऊ नसतात. सेकंडरी सेल टिकाऊ असतात. प्रायमरी सेलची किंमत कमी असते, परंतु लवकर डिस्चार्जिंगमुळे महाग पडतात. सेकंडरी सेलची सुरुवातीची किंमत जास्त, परंतु एकूण किंमत कमी असते. प्रायमरी सेल हलके असतात. सेकंडरी सेल जड असतात. प्रायमरी सेलचा उपयोग रेडिओ, विद्युत घंटी, टॉर्च, टेलिफोन, रेल्वेमध्ये, मीटर्समध्ये केला जातो. सेकंडरी सेलचा उपयोग ऑटोमोबाईलमध्ये, एमर्जन्सी लाईटमध्ये केला जातो. प्रायमरी सेलचे उदाहरण होल्टॅक, डॅनियल, लेक्लॅचे, ड्राय सेल, स्टँडर्ड सेल इत्यादी. सेकंडरी सेलचे उदाहरण लेड ॲसिड सेल, निकेल आयर्न किंवा एडिसन अल्कलीन सेल, जंगर सेल इत्यादी. प्रायमरी सेलला देखभालीची आवश्यकता नसते. सेकंडरी सेलला देखभाल करावी लागते. स्वाध्याय. सेल म्हणजे टिंबटिंब एनर्जीचे टिंबटिंब एनर्जीमध्ये रूपांतर करणारा घटक होय. सेल म्हणजे रासायनिक एनर्जीचे DC विद्युत एनर्जीमध्ये रूपांतर करणारा घटक होय. लेक्लॅचे सेलमध्ये मॅग्नीज डायऑक्साईड हा टिंबटिंब म्हणून कार्य करतो. लेक्लॅचे सेलमध्ये मॅग्नीज डायऑक्साईड हा डिपोलरायझर म्हणून कार्य करतो. डॅनियल सेलमध्ये टिंबटिंब हा डिपोलरायझर म्हणून कार्य करतो. डॅनियल सेलमध्ये CuSO4 म्हणजेच कॉपर सल्फेट
हा डिपोलरायझर म्हणून कार्य करतो. सेलची सिरीज जोडणी टिंबटिंब जास्त मिळवण्यासाठी केली जाते. सेलची सिरीज जोडणी आउटपुट व्होल्टेज जास्त मिळवण्यासाठी केली जाते. टिंबटिंब क्षमता वाढवण्यासाठी सेलची पॅरलल जोडणी केली जाते. करंट क्षमता वाढवण्यासाठी सेलची पॅरलल जोडणी केली जाते. पूर्ण चार्ज लेड ॲसिड बॅटरीतील इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी टिंबटिंब असते. पूर्ण चार्ज लेड ॲसिड बॅटरीतील इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.250 असते. पूर्ण चार्ज लेड ॲसिड बॅटरीतील दर सेलचा व्होल्टेज टिंबटिंब असतो. पूर्ण चार्ज लेड ॲसिड बॅटरीतील दर सेलचा व्होल्टेज 2.2 व्होल्ट असतो. डिस्चार्ज लेड ॲसिड बॅटरीतील इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी टिंबटिंब असते. डिस्चार्ज लेड ॲसिड बॅटरीतील इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1180 ते 1250 असते. पूर्ण चार्ज लेड ॲसिड बॅटरीतील प्लेट्सचा रंग टिंबटिंब असतो. पूर्ण चार्ज लेड ॲसिड बॅटरीतील प्लेट्सचा रंग पॉझिटिव्ह प्लेटचा रंग गडद तपकिरी व निगेटिव्ह प्लेटचा रंग करडा असतो. डिस्चार्ज लेड ॲसिड बॅटरीतील दोन्ही प्लेट्सवर टिंबटिंबचा थर चढतो. डिस्चार्ज लेड ॲसिड बॅटरीतील दोन्ही प्लेटवर सल्फेटचा थर चढतो. सेल म्हणजे काय? जो घटक रासायनिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जामध्ये रूपांतर करतो. प्रायमरी सेलमधील रासायनिक क्रिया कशी असते? क्रिया उलट होत नाही. सेकंडरी बॅटरीमध्ये रासायनिक क्रिया कशी असते? रासायनिक क्रिया रिव्हर्सेबल असते. खालीलपैकी कोणता सेल प्रायमरी सेल आहे? डॅनियल सेल. खालीलपैकी कोणास स्टोरेज सेल म्हणतात? सेकंडरी सेल. लेड ॲसिड बॅटरीमध्ये कोणता घटक क्रियाशील असतो? लेड पर ऑक्साईड आणि स्पॉन्जी लेड. लेड ॲसिड बॅटरीमध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणून काय वापरतात? सल्फ्युरिक ॲसिड. कार्बन झिंक सेलमध्ये डिपोलरायझरचे कोणते कार्य असते? निर्माण होणाऱ्या हायड्रोजनचे पाण्यात रूपांतर करणे. ड्राय सेलमध्ये कोणता घटक डिपोलरायझरचे कार्य करतो? मॅग्नीज डाय ऑक्साईड. अल्कलीन बॅटरीमध्ये कोणते घटक क्रियाशील असतात? निकेल हायड्रेट व आयर्न ऑक्साईड. एडिसन सेलमध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणून काय वापरतात? पोटॅशियम हायड्रॉक्साईड. एडिसन सेलच्या तुलनेत लेड ॲसिड सेलचा इंटर्नल रेझिस्टन्स किती असतो? कमी. लेड ॲसिड सेलचा दर सेलगणिक सरासरी EMF किती असतो? 2.2 व्होल्ट. बॅटरी चार्जिंगच्या वेळी इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशी बदलते? वाढते. पूर्ण चार्ज लेड ॲसिड बॅटरीच्या इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती असते? 1.25. डिस्चार्ज बॅटरीच्या इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती असते? 1.2. लेड ॲसिड बॅटरीला चार्जिंगसाठी कोणता सप्लाय द्यावा लागतो? DC. लेड ॲसिड बॅटरी चार्ज करण्याची कमर्शियल पद्धत कोणती? कॉन्स्टंट व्होल्टेज मेथड. इलेक्ट्रोलाइटचे तापमान वाढले असता त्याच्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटीवर काय परिणाम होतो? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कमी होते. बॅटरीची क्षमता कशामध्ये सांगितली जाते? ॲम्पियर अवर. बॅटरीची कॅपॅसिटी कशावर अवलंबून असते? डिस्चार्जिंग दर. ड्राय सेलचा EMF किती असतो? 1.5 व्होल्ट. बॅटरी डिस्चार्जिंगच्या वेळी व्होल्टेजवर काय परिणाम होतो? दर सेलगणिक व्होल्टेज कमी होते. वॅट अवर कार्यक्षमता नेहमी किती असते? ॲम्पियर अवर कार्यक्षमतेपेक्षा कमी असते. बॅटरीची स्थिती कोणत्या मीटरने ओळखता येते? हाय रेट डिस्चार्जर. इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कोणत्या मीटरने मोजतात? हायड्रोमीटर. बॅटरीची कोणती कार्यक्षमता जास्त असते? ॲम्पियर अवर कार्यक्षमता.
सेलची सिरीज जोडणी का करावी लागते? आउटपुट व्होल्टेज वाढवण्यासाठी. सेलची पॅरलल जोडणी का करावी लागते? करंट कॅपॅसिटी वाढवण्यासाठी. सेलच्या पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडभोवती हायड्रोजन गॅस जमा होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? पोलरायझेशन. चूक किंवा बरोबर? सेलचा आंतरिक विरोध हा लोडच्या सिरीजमध्ये असतो. बरोबर. सेलचा आंतरिक विरोध हा आउटपुट करंटवर नियंत्रण करतो. बरोबर. एडिसन सेल हा स्टोरेज सेल आहे. बरोबर. अल्कलीन सेल हे प्रायमरी सेल व सेकंडरी सेलमध्येही असतात. बरोबर. स्थानिक क्रियेमुळे सेलचे आयुष्य कमी होते. बरोबर. 6 व्होल्टेजचा ट्रान्झिस्टर चालू करण्यासाठी 1.5 व्होल्टचे 4 सेल पॅरलल जोडावे लागतात. चूक. करंट कॅपॅसिटी वाढवण्यासाठी 2 वेगवेगळ्या EMFचे सेल पॅरललमध्ये जोडावे लागतात. चूक. बॅटरीसाठी इलेक्ट्रोलाइट तयार करताना पाण्यात गंधकाम्ल मिसळावे, मात्र गंधकाम्लात पाणी मिसळू नये. बरोबर. सल्फेशनमुळे आंतरिक विरोध वाढून बॅटरीची कॅपॅसिटी कमी होते. बरोबर. बॅटरीला कमी दराने चार्जिंग दिल्यास बकलिंग होते. चूक. गॅसिंग हे बॅटरी पूर्ण चार्ज झाल्याचे एक लक्षण होय. बरोबर. एक 100 अँपिअर अवरची बॅटरी 10 तास 20 अँपिअरचा करंट सतत पुरवू शकेल अशी बनवलेली असते. चूक.